गेले 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. केळी, पपई त्याचबरोबर हरभरा, गहू व कांदे पिकाचे यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानी संदर्भातील आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. त्याचबरोबर संबंधित कृषी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देखील आमदार काशीराम पावरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. शासन स्तरावर जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील आमदार काशीराम पावरा यांनी स्पष्ट केले आहे. शिरपूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. मी सकाळपासून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन फिरतो आहे. अजंदा बुद्रुकमध्ये मी भेट दिली. तिथं फार मोठ्या प्रमाणात केळींचं नुकसान झालेलं आहे, टरबुजांचं नुकसान झालेलं आहे, पपईचं नुकसान झालेलं आहे. अमोद्यामध्ये सुद्धा भेट दिली, तिथं केळीचं नुकसान झालेलं आहे, हरभऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि आता मी वाडी गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे. वाडी गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पपईचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान दिसलं आहे. दादर असेल, हरभरा असेल, कांदा असतील, टरबूज असेल, केळी असतील, हे सगळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळे मी शासनाला आदेश केलेला आहे की ताबडतोब पंचनामा करून आपल्या जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे 100% नुकसान झालेलं असं पंचनामा करून आपण शासनाकडे ताबडतोब पाठवलं पाहिजे. आणि आम्ही शासनाकडे ताबडतोब शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत.